लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग। आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मनोधैर्य वाढवण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। NCERT, CBSE, IIT, JEE, नीट इत्यादींसाठी एकच नाव सुपर 30। वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा। सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्गमध्ये प्रवेश घ्या। वैशिष्ट्ये: जिल्ह्यातील नामवंत अशा डॉन बॉस्को स्कूल सोबत उपक्रमाची सुरुवात। विद्यार्थ्यांचा वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष। सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग। नमस्कार, सुपर 30 प्रस्तुत कोकण नावच्या लोकसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। या विशेष कार्यक्रमात आपण लोकसभा निवडणुकी संदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर येत आहोत। ओरोसमधील सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट प्रस्तुत या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर साहेब। या कोकण नावच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। साहेब, लोकसभेचा रणसंग्राम आता रंगतदार अवस्थेत आहे। काय सांगाल, निवडणुकीत कशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय? एक गोष्ट अशी आहे की कोणी किती वाव आणला तरी लोकसभेच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हावरच होत असतात आणि राजकीय पक्ष हे देशाचं भवितव्य ठरवत असतात। त्याच्यामुळे ही निवडणूकसुद्धा सेना भाजपची युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी अशीच होणार आहे। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद ही स्वाभिमानच्या ताब्यात असल्यामुळे आणि तीसुद्धा केवळ भाजप सेनेचे कार्यकर्ते एकत्र आले नाही, एकत्र निवडणूक लढवली नाही म्हणून त्यांच्या ताब्यात गेलेली आहे। हे वगळता आज राजकीय पक्ष म्हणून जे काही लागतं संपूर्ण राज्यामध्ये असं कुठल्याही स्वाभिमानकडे आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि त्याच्यामुळे काही मुद्दे उपस्थित करायचे, लोकांची दिशाभूल करायची, हा जो प्रकार सिंधुदुर्गमध्ये चालू आहे यांचं अस्तित्व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही नाही आहे। आज जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ हा एका जिल्ह्याच्या याच्यावर लढवता येत नाही, याचा विचार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने केला पाहिजे आणि आपलं मतदान फुकट न घालवता ते युतीच्या पारड्यात टाकल्यानंतर एक भक्कम असं शासन हे केंद्र शासनामध्ये अस्तित्वात येऊ शकेल। नरेंद्र मोदीजींनी इतिहास घडवलेला आहे। संसदेवर हल्ला होऊनसुद्धा कधी भारताने आपल्या सीमारेषा ओलांडल्या नव्हत्या। त्या ओलांडण्यासाठी जे एक नैतिक ताकद लागते आणि तो निर्णय घेण्याच्यासाठी एक जो मजबूत इरादा लागतो तो त्यांच्याकडे आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आजपर्यंत ज्या वेळेला आमच्यावर अतिरेकी हल्ले झाले त्याला संपूर्ण जग आपल्या बाजूने उभं राहिलं, असं चित्र कधीच उभं राहिलं नाही। मोदीजी खूप दौरे करतात म्हणून त्यांच्यावर टीका भले झाली असेल, परंतु त्या दौऱ्यांची परिणिती ही प्रत्यक्षामध्ये दिसली की संपूर्ण जग एका बाजूला आणि पाकिस्तान आणि चीन एका बाजूला ही परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये भारताची मान ही ताठ उभी राहिली आणि हे कर्तृत्व आपल्या जवानांचं आहे। पण जवानांच्या मागेसुद्धा एक निर्णय हा शासनाने घ्यायला लागतो आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय मोदी सरकारने आणि विशेषतः मोदीने पाकिस्तानच्या संदर्भात घेतलेला आहे त्याच्यावर भारतातली जनता ही खूप समाधानी आहे। खूप वर्षाने असा कठोर निर्णय घेतला गेलेला आहे आणि विकासाच्या याच्यामध्ये जर त्यांना विकास पुरुष म्हणून मानलं जातं। कोकण हा आणि अनेक निर्णय मी सांगू शकेन केंद्र शासनाचे, ज्याच्यामध्ये आपण गॅस घरोघर पोचवण्याचा निर्णय असेल, प्रत्येकाची खाती उघडण्याचा निर्णय असेल ज्याला जनधन योजना म्हणतात, गरिबांसाठी घरं बांधून देण्याचा निर्णय असेल, गावोगाव इलेक्ट्रिसिटी पोचवायचा निर्णय असेल, संपूर्ण भारतामध्ये एका वेळेला रस्त्यांचं जाळं निर्माण करायचं असेल, अनेक कार्यक्रम हे यशस्वीपणे राबवले गेले आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा यशस्वीपणे ते राबवले जाणार आहेत याची मला खात्री आहे। आणि म्हणूनच सेनेचे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अतिशय चांगला असा निर्णय घेऊन ही 25 वर्षाची जी युती आहे ती पुढची 25 वर्षसुद्धा कायम राहिली पाहिजे आणि ही लोकसभेपुरती मर्यादित न राहता विधानसभा असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, ग्रामपंचायती असतील, सर्वत्र हे चित्र दिसलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र जे अग्रेसर राज्य आहे संपूर्ण भारतातील हे कायम टिकलं पाहिजे आणि कायम टिकलं पाहिजे तर आपल्यालासुद्धा एक संघपणे विकासाची कामं करायला लागतील आणि त्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे
मला साधं उदाहरण सिंधुदुर्गाचं सांगता येईल. सिंधुदुर्गमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी हा आणला जातो आणि ज्या वल्गना केल्या जातात, मला खरोखर ह्या एवढ्या हास्यास्पद आहे की प्रत्येक योजना मी एक पत्रक जाहीर करणार आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात येईल की प्रत्येक योजनेला जो तिप्पट चौपट निधी मिळालेला आहे. आणि हा निधी कशासाठी मिळाला? हा सर्वसामान्य लोकांसाठी मिळाला. आपण साधं उदाहरण दिलं तर महिलांचं सक्षमीकरण असतं. पूर्वी ह्या जिल्ह्याला वर्षाला 4 कोटी रुपये मिळायचे. मी ज्यावेळेला ह्या खात्याचा मंत्री झालो, RDDचा, ग्रामविकास खात्याचा, एका वेळेला त्याच वर्षी 24 कोटी आली. आता दरवर्षी 21 कोटी रुपये या जिल्ह्याला येतात. पण कोणालाच हे माहिती नाही की हे पैसे कुठून येतात. आणि याच्यामधून सक्षमीकरण चांगलं झालं पाहिजे तर ज्याप्रमाणे मी काम करून प्रत्येक वेळेला पैसे आणतो की मी किंवा आमचं शासन देत असतं पैसे, कोट्यावधी रुपयाचा निधी देत असतो, तो लोकांसाठी इफेक्टिव्हली खर्च झाला पाहिजे. तर बचत गटांकडे एक मतदान करणारं आपले कोणीतरी मतदार आणि त्यांना आपण बोलवण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा त्यांना सक्षम पायावर उभं केलं पाहिजे. त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम आणली, त्याच्या व्यतिरिक्त चांदा ते बांधाचे पैसे आणले आणि तुम्ही कुठलाही निर्णय बघू शकता की किती शाळा नवीन खोल्या बांधल्या जात होत्या ह्या जिल्ह्यामध्ये, आता किती बांधल्या जातात, किती शाळांची दुरुस्ती होत होती आणि आता किती शाळांची दुरुस्ती होते. हे सगळे जनतेसाठी असतं. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू झाली, मुख्य रस्ते चौपदरी व्हायला लागले, अनेक रस्ते नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर झाले. हे सगळ्याची माहिती आम्ही देणार आहोत. एवढंच नाही तर ज्यावेळेला शेतकरी अडचणीमध्ये असतो त्यावेळेला त्याला जी मदत दिली जाते तीसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये या सरकारच्या काळामध्ये द्यायला सुरुवात झाली. याच्या पूर्वीच्या काळामध्ये समजा 2 कोटी दिलेले असतील तर ह्यावेळेला 37 कोटी रुपये दिले गेलेले होते आणि एकंदर 54 कोटी रुपये हे वेगवेगळ्या अशा तऱ्हेच्या उपक्रमांसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे की ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांना मदत करायची आहे. ह्या सगळ्यांसाठी पैसे देण्याची भूमिका ही युती शासनाची आहे. आणि पुढच्या काळामध्ये जलयुक्त शिवार असेल, इतर अनेक ज्या योजना राबवल्या गेल्या त्याच्यामुळे दुष्काळाला तोंड देणारं एकमेव शासन असं आहे की 4 वर्ष दुष्काळ असूनसुद्धा प्रगतीचा वेग थांबला नाही, शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली आणि आपण बघता की बोंडअळी आली तर बोंडअळीला कॉम्पेन्सेशन देणं, वेगवेगळ्या प्रकारे आपण बघितलेलं आहे. आता तर आम्ही काजूसाठी नवीन धोरण या ठिकाणी करतो, त्या समितीचा अध्यक्षसुद्धा मी आहे. आम्ही प्रसिद्धी करत बसत नाही, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती एवढ्या वेगाने होणार आहे. चांदा ते बांधाची माहिती मी नंतरच्या काळामध्ये तुम्हाला देईन, परंतु ही माहिती जनतेपर्यंतसुद्धा पोचली पाहिजे. आता मी किनारपट्टीच्या भागामध्ये अनेक लोकांना आउटबोर्ड इंजिन मिळाले आहेत. तुम्ही मध्यंतरी गोव्याचा प्रश्न आला होता इन्सुलेटेड व्हॅन्सच्या संदर्भात. अनेक लोक आता पुढे येतात इन्सुलेटेड व्हॅन घ्यायला. 3 वर्षापूर्वी इन्सुलेटेड व्हॅनची स्कीम आली, पण त्यावेळेला लोकांना त्याचं महत्त्व कळलं नाही. आता हे महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि ह्या प्रचाराच्या निमित्ताने गावोगाव जाऊन त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे सरकारने हे सुद्धा त्यांच्यापर्यंत आणणं आणि ज्या योजना ज्या फक्त ह्या जिल्ह्यासाठी उपलब्ध आहेत या योजनांमध्ये त्यांनी सहभागी झालं तर या जिल्ह्याचं चित्र पालटू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेमध्ये हे अनकम्पेरेबल लढाई आहे. लोकांनी आपलं मतदान फुकट घालवता कामा नये. युती शासनाच्या मागे त्यांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि मी त्यांना विनम्रपणे आवाहनसुद्धा करतो. आता नुकतंच मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेलं आहे. सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षामध्ये एक भक्कम असं सरकार आपण आणूया, ते दिल्लीमध्ये आणूया, ते महाराष्ट्रामध्ये आणूया आणि जे काम आज विकासाची चालू झालेली आहेत ती पूर्णत्वाकडे नेत असताना एक सक्षम असा सिंधुदुर्ग जिल्हा उभा करूया. माझी खात्री आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या योजनांसाठी पैसे आले त्याच्यामध्ये जर लोकांनी मनापासून भाग घेतला, मनापासून मेहनत केली तर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही याची मला स्वतःला खात्री. तुमची लढत नेमकी कोणाशी आहे असं तुम्ही मानता, काँग्रेस की स्वाभिमान, काय सांगाल? नाही, कामाच्या संदर्भात आहे. मी लवकरच पत्रक करणार आहे. तर लोकांच्या लक्षात येईल की स्वतः मुख्यमंत्री असताना आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असताना पालकमंत्री म्हणून ते जे करू शकले नाही त्याच्या कितीतरी पटीने अधिकची कामगिरी झालेली आहे. साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर नगरपालिकांना आम्ही दरवर्षी नगरोत्थानमधून पैसे देतो. त्यांच्या काळामध्ये 20 कोटी रुपये 5 वर्षात दिले, आम्ही 100 कोटी रुपये 5 वर्षात दिले, म्हणून नगरपालिकांमध्ये कामं दिसायला लागली. याच्या व्यतिरिक्त राज्याकडून आलेले पैसे वेगळे, त्याचं सगळ्याचंच आम्ही सांगू. तसंच ग्रामीण भागाचं आहे. आज जिल्हा परिषदेकडे आम्ही पैसे खर्च करायला देतो म्हणजे जणू काही जिल्हा परिषदेने स्वनिधीतूनच ही कामं केली असा जो आभास निर्माण केला जातो. याच्यासाठी पुढच्या वेळेला सेना भाजपने एकत्र जिल्हा परिषद लढवली पाहिजे आणि हे जे काय
प्रकार चालतात की विकासाची कामं करायची नाही, दिलेला पैसा अखर्चित राहायचा, त्याच्यासाठी दिरंगाई करायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. आज एकही आपल्याकडे आरोग्य केंद्राला असं शिल्लक राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये दुरुस्ती शिल्लक आहे. सगळीच्या सगळी आरोग्य केंद्र दुरुस्त केली गेली. शाळांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाली, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाली. तरी पण हा डोंगराळ भाग आहे, इतर काही कामं असू शकतात, परंतु एवढी प्रचंड कामं ही कुठल्याही काळात झालेली नाही आहेत. आणि ते बघितल्यानंतर जनतेला स्वतःला कळेल. खोटं बोलणारा मनुष्य काही खोटं बोलू शकतो, परंतु फिगर्स याच्यावर असतात, म्हणजे रेकॉर्डवर असतात. आणि दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नुसती आमची ॲन्युइटीचीच कामं आहेत. 470 कोटी रुपयाची कामं कॉन्ट्रॅक्टर नाहीत म्हणून थांबलेली होती 2 वर्ष. लोकांना कळणार नाही की ही कामं व्हायची आहेत. आता त्याला कॉन्ट्रॅक्टर मिळालेले आहेत. आता आचारसंहिता संपली की ह्या कामांनासुद्धा गती मिळेल आणि त्याच्यानंतर लोकांच्या लक्षात येईल की हा एक असा जिल्हा की जो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 1 नंबरला जाऊ शकतो. आणि ती ताकद ह्या जिल्ह्याची आहे. इथं मेहनत करणारा शेतकरी आहे, इथं मेहनत करणारा बागायतदार आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येकासाठी स्कीम आणलेल्या आहेत. त्यांनी त्या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे. साधं तुम्ही काजूला जर पाणी दिलं 40% उत्पन्न वाढू शकतं. आज आपण 40% काजू आयात करतो. 40% जर आपलं उत्पन्न वाढलं तर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न 40% वाढू शकेल. पाणी देण्यासाठी आम्ही ड्रिप देणार, त्यांना वेगवेगळ्या आम्ही इतर योजना देतो आहे पाण्याच्या. आणि मग भातासाठी आपण बघायला गेला तर जशी आपण जय जवान जय किसान म्हणतो त्या धर्तीवर एक अशा तऱ्हेचं शेतकऱ्यांचं सैन्य की जे रोज मिलिटरीसारखा ड्रेस घालेल, रोज मेहनत करेल, त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या मशीन्स दिल्या जातील आणि त्याने एकदा काम करायला सुरुवात केली की ह्या जिल्ह्याचं चित्र पालटून जाऊ शकतं. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे. सगळ्या स्कीम मंजूर केलेल्या आहेत आणि कोकण कृषी विद्यापीठाकडे सुद्धा हे काम सोपवलेलं आहे. शेवटी असं होतं की विकास ही जादूची कांडी नसते. सावंतवाडी शहराचा विकास मी केला आणि त्याचा खूप बोलबाला झाला, परंतु हा विकास 10 वर्षाच्या काळात घडला. त्याची सुरुवात पहिल्या 5 वर्षामध्ये झाली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांना प्रत्यक्ष विकास दिसला. अशाच तऱ्हेने सर्व नगरपालिका मला करायच्या. आता नगरपालिकांना प्रत्येक मी म्हणजे पालकमंत्री म्हणून मी नाही, हे शासनाने केलेलं आहे. आम्ही त्यांना मशीन्स मंजूर केले आहेत. म्हणजे गाडीतून कचरा ओला घेऊन जायचा, त्याचा लोकांना वास यायचा. याच्याऐवजी ओला कचरा जिथं तयार होतो तिथं तो मशीनमध्ये त्याच्यापासून खत तयार करण्यासाठी मशीन्स आम्ही त्यांना देतो. म्हणजे ही कल्पना शेवटी कुठेतरी सुचली पाहिजे आणि आपला स्वच्छतेमध्ये भारतात पहिला असलेला जिल्हा आहे, ह्याच्यापेक्षा अधिक स्वच्छ तो झाला पाहिजे. मागच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, तर ही विनायक राऊत यांचं लीड 1.5 लाखाचं होतं. यावेळी हे लीड किती असेल, काय सांगाल? विनायक राऊतांचं जे मताधिक्य आहे यावेळेला ते 2 लाखापेक्षा अधिकचं होईल. कारण असं आहे की समोर एक असा पक्ष नाही जो सक्षम आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वाभिमानचं अस्तित्व जवळजवळ असून नसल्यासारखं आहे. त्यांच्याकडे एकही जिल्हा परिषद नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ते आहेत की त्या ठिकाणी अस्तित्व नाही. तर निम्म्यापेक्षा अधिक मतदार ज्याच्यामध्ये तुमचं अस्तित्व नाही, तर उरलेल्या जिल्ह्यांनी आपली मतं फुकट का घालवावी, हा सुद्धा प्रश्न येतो. आणि जसे ते सिंधुदुर्गमधले आहेत तसे राऊतसाहेबसुद्धा सिंधुदुर्गमधले आहेत. त्याच्यामुळे वेगळं असं काहीच नाही. आणि ते राहतात मुंबईला आणि राऊतसाहेब मात्र घरोघरी खेडोपाडी फिरत असतात. आता इलेक्शन आलं म्हणून भले गेले असतील, परंतु 5 वर्षामध्ये त्यांनी किती बोललो गावांना, ज्याला ते खासदार होते त्याला किती गावांना भेटी दिल्या हे स्वतः सांगितलं पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी ह्या लोकांना दिसलासुद्धा पाहिजे. आता ज्याला इलेक्शनला तुम्हाला माहिती आहे की सुरेश प्रभूंची एवढी प्रचंड लाट होती, त्यावेळेला मी गावोगाव गेलेलो. आतासुद्धा जरी मी मंत्री असलो तरी मी गावोगाव जाणारच. का जाणार? आमचे कार्यक्रम आम्ही समजावून सांगणार. ह्या गावामध्ये जाण्यामागे कोणावर दबाव टाकणं वगैरे असा भाग नाही आहे. शेवटी सेना आणि भाजप एक झाल्यानंतर ही एवढी मोठी ताकद आहे की त्याच्यासमोर कोणीही टिकणार नाही. आणि शेवटी या जिल्ह्याला परंपरा आहे ती बॅरिस्टर प्राचार्य मधु दंडवते साहेबांची आहे, बॅरिस्टर नाथपैंची आहे, सुरेश प्रभूंची आहे की ज्यांनी नेहमी नीतिमत्ता मानलेली आहे. आणि नीतिमत्ता हाच मुळात या जिल्ह्याचा गाभा आहे असं मी स्वतः समजतो. ज्यावेळेला मला राणेंचं जे काय प्रकार चालू होते त्या काळामध्ये, आज तुम्ही बघा की आपला जिल्हा शांत झालेला आहे. त्या काळामधला सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख होती. SRP या जिल्ह्यामध्ये पाठवली जायची. का पाठवली जायची याचा लोकांनी विचार केला पाहिजे. आणि आज 5 वर्षानंतर तोच जिल्हा हा नॉर्मल झालेला आहे. ही कामगिरी शांतपणे करायची असते. ह्याचं फार मोठा गाजावाजा करायचा नसतो. सगळीकडे CCTV लागले, पोलिसांच्या कॉलनीज दुरुस्त व्हायला लागल्या, अधिकचं वेगवेगळ्या तऱ्हेच्या इक्विपमेंट्स पोलिसांना मिळायला लागल्या.
म्हणजे हे काय आपण जाहिरात करायची असे का, ते माझं खातंच आहे ना, त्याच्यामध्ये काम झालंच पाहिजे. परंतु तो CCTV तिथं बसल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा असा एकमेव जिल्हा ठरेल की त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये CCTVचं जाळं गेलेलं आहे. आणि हे केवळ मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करतो असं नाही. आम्ही CCTV हा जो आयटम आहे आणि पोलीस स्टेशनच्या दुरुस्त्या, कॉलनीच्या दुरुस्त्या, याला DPCमधून पैसे द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्याला हे पैसे जायला लागले त्याला महाराष्ट्रभर हा फरक घडतो आहे आणि महाराष्ट्रभर लोक हे अनुभवत आहेत. परंतु ते बसवायला काही कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळू शकतं. ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणे व तुमच्या पालकमंत्री पदाची तुलना तुम्ही कशी कराल? एक गोष्ट तर सर्वांनाच दिसते की जे 80 कोटीच्या आसपासचं बजेट होतं आज 225 कोटीवर गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर हिशोब केला तर ते मुख्यमंत्री असताना जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जेवढे पैसे आणले अधिक कॅबिनेट मिनिस्टरांना आणले, दोन्ही एकत्र केले तरी त्याच्याविषयी ही रक्कम निश्चितपणे तुम्हाला जास्त दिसते. सगळा हिशोब आम्ही निश्चितपणे प्रसिद्धच करणार. आता जर मी बोलायला गेलो तुम्हाला कळणार नाही. कुठे असं एक सेक्टर नाही, ग्रामीण भागामधलं घ्या, आरोग्य घ्या, प्रत्येकाला पैसे आलेले. तुम्हाला साधे उदाहरण देतो. ST स्थापन होऊन किती दिवस झाले? आजपर्यंत एकतरी STचा स्टँड दुरुस्त झाला होता का? आज सावंतवाडीच्या स्टँडला 7 कोटी रुपयाचं काम चालू आहे, कुडाळचं काम चालू आहे, मालवणचं काम चालू आहे, ओरोसला नवीन स्टँड झालेला आहे. शेवटी गोरगरीब जनता ज्याचा वापर करते त्याच्यामध्ये कधीतरी सुधारणा झालीच पाहिजे. आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला. STला नवीन गाड्या द्यायला सुरुवात केली. ज्याला ह्या गाड्या येतील त्याला अनेक गाड्या आपल्या जिल्ह्याला सुद्धा मिळणार. हा फरक लोकांना जाणवला पाहिजे. शेवटी हा फरक मी तुम्हाला जसं सांगितलं की नगरपालिका 20 कोटी आणि 100 कोटी. आता जर माझ्याकडे इथं फिगर्स नाही आहेत ना तर मी तुम्हाला प्रत्येक फिगर्स सांगितल्या असत्या. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जनसुविधा असतात, 7 कोटी त्यांच्या काळात झाले असतील तर 20 कोटी माझ्या काळात. म्हणजे त्याचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे योजना आणली ग्रामपंचायतीसाठी, त्याच्यामधून आणि ग्रामपंचायती दिल्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 370 कोटीचे रस्ते दिले. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 470 कोटीची योजना आहेत ॲन्युइटीमध्ये. म्हणजे ह्याची कंपॅरिझन कुठेही होऊ शकत नाही राणेंची आणि माझी. फक्त एकच आहे की मी प्रचार हे करत नाही, माझ्या कामाची फार प्रसिद्धी करण्याच्या मागे मी लागत नाही. कारण आपल्याला लोकांना रिझल्ट द्यायचा असतो आणि आपण हे करतो असं स्वतः म्हणणं हे चुकीचं आहे असं मी स्वतःला म्हणतो. कारण हे पैसे शासनाचे असतात, प्रयत्न करायला लागतात आणि प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला लोकांच्याबद्दल आत्मीयता असायला लागते. 25 वर्षामध्ये एकही काम नवीन तुम्ही ओरोसला झालेलं बघितलं का? आज 25 कोटीतला पहिला जो हप्ता आहे 10 कोटीचा तो प्राप्त झालेला आहे. मला एक्झॅक्ट आता फिगर आठवत नाही, परंतु एक चांगल्यापैकी रक्कम ही ओरोस मुख्यालयासाठी स्थापन झाली आहे. तिथंसुद्धा आमचे बांधवच राहतात ना, शासकीय अधिकारी राहतात. मग त्यांनासुद्धा सुविधा झाल्या पाहिजे. संपूर्ण जिल्ह्यातली लोकं तिथं जातात, त्यांनासुद्धा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. मग तुम्हाला काय करता येत नाही? पत्रकार भवन एवढ्या वर्षात का बांधलं गेलं नाही? हा प्रश्न आहे ना. एक प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पाणबुडी आहे का होऊ शकली नाही? आणि जे प्रकल्प समजा सी वर्ल्ड आहे, सी वर्ल्ड का माझ्यामुळे थोडाच राहिला? तुमच्या काळामध्ये तुम्ही वाद निर्माण केला. तुम्ही वाद निर्माण करण्याशिवाय काहीच केलं नाही. चिपीचा एअरपोर्ट 18 रुपये गुंठ्याने तुम्ही जमिनी घेतल्या लोकांच्या. 18 रुपये गुंठा म्हणजे मला माहिती नाही 18 किंवा 80 वगैरे असं थ्रो अवे प्राईजला. तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता. तुम्हाला जर वाटलं असेल की ह्या लोकांना न्याय द्यायचा तुम्ही तो देऊ शकला असता. अनेक मंत्र्यांनी असं केलं की आपल्याकडे आलेल्या प्रोजेक्टमध्ये 20% डेव्हलप्ड लँड या त्या नागरिकांना दिल्या. मी ज्यावेळेला पालकमंत्री झालं त्यावेळेला पहिल्यांदा चौकशी केली असं करता येईल का? ते म्हणाले ज्या क्लॉजखाली हे आरक्षण केलं त्याच्यामध्ये हे करता येणार नाही. म्हणजे तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता. तुम्ही काय केलं की अगदी कवडीमोल भावाने त्या जमिनी घेतल्या आणि पेन्सिलच्या नोटी इतर ठिकाणी लावल्या. याचा फायदा घेऊन अनेक लोकांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कमी भावामध्ये घेतल्या. तुम्हाला शेतकऱ्यांचं हित करायचं आहे की शेतकऱ्याला मोठं करायचं आहे. आम्ही 4 लेन हायवे केला. कोट्यवधी रुपयाची म्हणजे काही हजार कोटीमध्ये कॉम्पन्सेशन हे शेतकऱ्यांना गेलं, इथल्या नागरिकांना गेलं. असं लोकांसाठी करायला लागतं. लोकांच्या जमिनी ह्या लोकांच्या आहेत. आणि आज तर मी तुम्हाला असं सांगतो की मी ज्या योजना आणलेल्या आहेत, पर्यटनाच्या योजना आणल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी स्वतः पर्यटनामध्ये उतरावं. आता ज्या ठिकाणी आपण बसलो आहे किती सुंदर परिसर आहे बघा. लोकांना इथं यायला आवडतं. मग त्यांना जर आपण उद्योजक बनवलं ते ह्या काळामध्ये घडतं आहे. आणि लोकांना ह्याची माहिती नव्हती. आउटबोर्ड इंजिन मिळतं. अनेक मच्छीमारांना माहिती नव्हतं. लोक आउटबोर्ड इंजिन घ्यायला लागले. लोकांना माहिती नव्हतं की आपल्याला व्हॅन्स मिळतात, त्याच्यावर सबसिडी मिळते. लोक आज घ्यायला लागलेली आहेत. लोकांमध्ये जागृती होते आणि ही जागृती करण्याच्या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे.
तुमच्या मतदारसंघात अलीकडे गाडी जाळण्याचा प्रकार घडला आहे आणि तुम्ही तर म्हणता कोकणात आता दहशतवाद नाही. दहशतवाद कसा असतो? एक हॉटेल सर्व लोकांच्या समक्ष फोडण्यात आलं, GRD हॉटेल. त्याच्या मालकांना मारहाण करण्यात आली. गाडी कोणी अज्ञाताने झालेली असली त्या अज्ञाताला आम्ही शोधून काढू, परंतु कोणीतरी रात्रीच्या वेळेला येऊन काहीतरी करणं आणि त्याच्या नावाने दहशतवाद म्हणणं. उमेश कोरगावकरांसारखे नगरसेवक आहेत, दोन्ही पायाची हाडं तोडली, हाताची हाडं तोडली. का तोडलेली होती? तर आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत नाही म्हणून. ह्याला दहशतवाद म्हणणार? अनेक जे खून झाले मागच्या काळामध्ये त्यातले किती डिटेक्ट होऊ शकले हा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की किती बळी गेलेले आहेत या जिल्ह्यामध्ये. आणि हे राजकीय अशा तऱ्हेचं वैमनस्य. श्रीधर नाईकांचा बळी गेला, काय होतं ते? म्हणजे त्याला तुम्ही काय दहशतवाद म्हणणार नाही की काय म्हणणार? भर रस्त्यावर तलवारीने मारलं जातं एखाद्या युवकाला, का तर तो एका पक्षाचा सदस्य आहे, तो आपल्याविरुद्ध काम करतो आहे म्हणून. जर असे राजकीय बळी जात असतील तर मग आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे की त्याची आणि एखादा कुठेतरी घडलं एखादी घटना आणि ती इंडिव्हिज्युअल रागातून कोणी केली असेल, आम्हाला शोधून काढणं आमचं कर्तव्य आहे. तर असं किती झालं? 100-100 200 मोटरसायकल्स पेटवण्यात देण्यात आलेल्या होत्या. एखादी कुठेतरी काय झालेलं आहे, आम्ही तर स्वतः जाऊन भेटलो त्यांना मी दिलासा दिला की हे आम्ही शोधून काढू आणि आम्ही 100% ते शोधून काढू, सोडणार नाही त्यांना. परंतु 100-100 मोटरसायकल जायला जात होत्या, 200 मोटरसायकल जायला जात होत्या. का जायला जात होत्या? तो पाडव्याचा दिवस होता. आदल्या दिवशी जर त्या मोटरसायकल त्या ह्याला मिळाल्या नसत्या तर दुसऱ्या कोणाची तरी मोटरसायकल विकल्या जाणार होत्या ना. आणि त्याच्यासमोर कोणाची हे होती सगळ्यांना हे माहिती आहे. ते लोकांना ही सगळी प्रकरणं माहिती आहेत. असं म्हटलं जातं की पब्लिक मेमरी शॉर्ट आहे. हे पब्लिक मेमरी शॉर्ट असली तर आठवण करून द्यायला लागते की ते जो उल्लेख करतात. आणि प्रत्येकच दहशतवाद म्हणजे काय असतो? ज्यावेळेला पहिली इलेक्शन झाली, बाय इलेक्शन या ठिकाणी, त्यावेळेला अनेक लोकांना लॉजिंगमध्ये खोल्या दिल्या जात नव्हत्या, पेट्रोल पंपवर पेट्रोल दिलं जात नव्हतं. हाच तो त्या जिल्ह्याचा इतिहास आहे ना. म्हणून तर त्याला सेन्सिटिव्ह म्हणून गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं. गडचिरोलीनंतरचा दुसरा जिल्हा. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात SRP यायची, आता कुठे लागतात? कारण ह्याच्यावर नियंत्रण प्राप्त करून घेतलेलं आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, मी त्यावेळेलाच असं सांगितलेलं होतं की ज्या वेळेला अशांतता संपते त्याला शांतता येते, त्याला समृद्धी येते आणि त्यावेळेला लक्ष्मीची पावलं ही घरोघर जात असतात. नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला म्हणून आपण दिवाळी साजरी करतो, परंतु दिवाळीनंतर आपण लक्ष्मीपूजनसुद्धा करतो, हे आपल्याला विसरता कामा नये. म्हणून ज्या परिस्थितीतून हा जिल्हा गेला त्या परिस्थितीतून शांतता देण्याचं काम हे ह्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी केलेलं आहे. तो चमत्कार माझा चमत्कार नाही, तो इथल्या नागरिकांचा चमत्कार आहे. आणि आता हे जे विकासाचं माप आहे हे घरोघर जाणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी स्कीमसुद्धा तयार केलेल्या आहेत. त्या स्कीमसाठी शेकडो कोटी रुपये, काही म्हणजे किमान 100 कोटीपेक्षाची अधिकची रक्कम ही या ठिकाणी जमा आहे. म्हणजे गेल्या वर्षी तर आम्ही 60 कोटी वाटले, अधिक 70 कोटी याच्या म्हणजे 130 कोटी तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेच जमा होते. आणि ते सगळ्याच्या सगळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून ते पैसे होते. हे आपण हा फरक आहे. आणि ही लक्ष्मीची पावलं घरोघर जाणं म्हणजे विकास घरोघर जाणं असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे. आणि म्हणून विकास जर पाहिजे असेल तर चांगल्या लोकांच्याबरोबर राहिलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये शांतता आली पाहिजे. पूर्वीचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्या लोकांना पुन्हा एकदा ते जर वेगळ्या तऱ्हेने खोटं बोलून जर ह्याच्यामध्ये प्रवेश करू इच्छित असतील तर लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे आणि वेळीच मतपेटीद्वारे त्यांना धडा शिकवला. केसरकर साहेब, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात राज ठाकरे 10 सभा घेणार आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रातील शिवसेना भाजपवर याचा काय परिणाम होईल? एक असं जर त्यांच्या सभांना गर्दी जमते ही वस्तुस्थिती आहे, पण जर ती गर्दी मतामध्ये परिवर्तित होत असते तर त्यांचाच पक्ष केवढा तरी मोठा झाला पाहिजे. कारण ते उत्कृष्ट ओरेटर आहेत. महाराष्ट्रातला एक उत्कृष्ट भाषण करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट वक्ता म्हणून निश्चितपणे त्यांचं एक स्थान महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु वक्त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना दिलासा द्यायला लागतो. मला आठवतं आम्ही ज्यावेळेला आमदार झालो, आम्हाला सगळ्या आमदारांना उद्धव साहेबांनी मराठवाड्यात पाठवलं होतं तिथल्या जनतेची अश्रू पुसण्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी. आणि आम्ही ही शिकवण बाळासाहेबांच्या काळापासून शिकवण चालत आलेली आहे आणि उद्धवसाहेब त्या शिकवणीप्रमाणे चालले. त्यांनी अट काय घातली, ज्यावेळेला दोघांची युती झाली त्यावेळेला 100% ज्या लोकांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना 100% लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयाने ते मान्य केलं. 500 स्क्वेअर फीटपेक्षा छोटे फ्लॅट असलेल्या लोकांना
टॅक्सेशनचा फायदा झाला पाहिजे. याचे बेनिफिशरी कोण आहेत? गरीब लोक आहेत. शेवटी शिवसेना का मोठी झाली आणि शिवसेना लढत लढत का टिकून राहिली याचं कारण त्यांची नाळ ही सर्वसामान्य लोकांची जुळलेली आहे. आणि कोकणामध्ये सुद्धा ती नाळ एवढी घट्ट आहे की माझी खात्री आहे की ज्यावेळेला सेना आणि भाजप एकत्र येतील त्यावेळेला त्यांच्यासमोर कोकणामध्ये कोणीही टिकू शकणार नाही. आणि कोकण मुंबईसह कोकणातल्या सर्वच्या सर्व सीट्स या सेना भाजप युती जिंकेल. आणि अशीच कामगिरी आज जशी उद्धवसाहेब करतात, मुख्यमंत्री महोदयांची कामगिरी ही संपूर्ण भारतामध्ये उजवी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यापासून शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोचण्यापासून लोकांना रोजगार निर्माण करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मुख्यमंत्री आज काम करत आहेत. आणि अनेक योजना जशी जलयुक्त शिवारची योजना आहे, जो दुष्काळी भाग आहेत त्यांची दुःख ओळखणारे पहिले मुख्यमंत्री ते आहेत. आणि मला वाटतं की ज्या वेळेला फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतात त्यावेळेला ती अशी जोडी आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणीही पराभूत करू शकत. तर हे होते दीपकभाई केसरकर, सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट प्रस्तुत लोकसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपल्याशी दिलखुलास संवाद साधला. आपण अशाच आणखी काही नेत्यांशी संवाद साधणार आहोत. मात्र आपण कोठे जाऊ नका, पाहत राहा कोकण नाऊ चॅनल, आपल्या हक्काचं. कोकण नाऊ चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. कोकणातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com वर. लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग. आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मनोधैर्य वाढविण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. NCERT, CBSE, IIT, JEE, नीट इत्यादींसाठी एकच नाव सुपर 30. वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा. सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्गमध्ये प्रवेश घ्या. वैशिष्ट्ये: जिल्ह्यातील नामवंत अशा डॉन बॉस्को स्कूल सोबत उपक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांचा वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष. सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग.